हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 10वा. ग्रंथ महिमा वर्णन. ओवी क्रमांक 17. म्हणोनी माझी वैखरी, मौनाचेही मौन करी, हे पाण्यावरी मकरी रेखिली पा. अर्थात, म्हणून माझी वैखरी मौनाचेही मौन धारण करणारी आहे, हे म्हणजे पाण्यावर माशाचे चित्र रेखाटणे आहे. अशा प्रकारे मागील काही ओव्यांमधून या ग्रंथाला विरोध करणाऱ्यांना सणसणून चपराक दिल्यावर माऊली आता त्यांच्या या अमृतानुभव ग्रंथाचा एक फार मोठा महिमा सांगत आहेत. ही ओवी गूढ असून फारच मोलाची आणि अध्यात्माने भरभरून समृद्ध झालेली आहे. ही ओवी तथाकथित पंडितांच्या डोळ्यात अंजन घालून घ्यायचे असल्यास फार प्रभावी अंजन आहे. सर्वप्रथम माऊलींनी येथे एक रूपक सांगितले आहे, ते पाहू. माऊली म्हणतात की जर आपण पाण्यावर माशाचे चित्र रेखाटले तर ते त्यावर जराही टिकणार नाही. ते तत्क्षणी त्या पाण्यातच विरून जाईल. माऊली सांगतात की याचप्रमाणे माझी वैखरी वाणी आहे. ती सांगितल्या म्हणजे ऐकल्या ऐकणाऱ्याच्या लगेचच विरून जाते, कारण माझी वैखरी मौनाचेही मौन आहे. माऊलींचे हे रहस्य समजून घेऊ. मौन म्हणजे सर्वसाधारणपणे व्यावहारिकदृष्ट्या अव्यक्त राहणे, न बोलणे. आपण केव्हा अव्यक्त राहतो? आपण केव्हा बोलत नाही? आपण मौन केव्हा धारण करतो? आपण मुके असलो तर? आपल्याला सुरू असलेल्या विषयात गम्य नसेल तर? आपल्याला सुरू असलेल्या विषयाचे ज्ञान नसेल तर? आपल्याला बोलायचे नाही अशी सक्ती असेल तर? आपण होत असलेली कृती फक्त पाहायच्याच इच्छेने तेथे उपस्थित असलो तर? आपले लक्ष नसेल तर? आपण झोपलेलो असलो तर? आपण मूर्छेत असलो तर? आपण मृत झालो तर? या आणि अशा प्रसंगी आपण अव्यक्त राहतो, बोलत नाही, मौन राहतो. अशा वेळी आपली बुद्धी, स्मृती आणि मन ही चांगली संवेदनशील असतात आणि तरीही आपण मौन राहतो. तथापि आध्यात्मिक मौन हे या पलीकडे असते. ते बुद्धी, स्मृती आणि मन या पलीकडे असते. वर सांगितलेल्या कोणत्याही कारणाने आध्यात्मिक मौन पाळले जात नाही. त्याचे कारण निराळे आहे, ते आध्यात्मिक आहे. माऊली सांगतात की आध्यात्मिक मौन हे या व्यावहारिक मौनाचेही मौन आहे. माऊली सांगतात की माझी अमृतानुभवाची वैखरी वाणी ही पाण्यावर रेखाटलेल्या माशाच्या चित्राप्रमाणे आहे. जसे पाण्यावर रेखाटलेले माशाचे चित्र तत्क्षणी पाण्यात विरघळते, तशी माझी ही अमृतानुभवाची वैखरी वाणी ऐकताच क्षणी बुद्धी, स्मृती आणि मन यांना पार करून ती सखोल अंतःकरणात जाऊन विरघळते. तेथे त्या योगे त्याचा क्षणार्धात सुयोग्य परिणाम होतो. ऐकणारा आत्मसन्मुख होतो. त्याची जीवनाची गाडी आत्ममार्गी यात्रा करू लागते. अर्थातच येथे वैखरी वाणीमध्ये व्यापक अर्थाने अमृतानुभव वाचणे हेही गृहीत धरावे. आपण जेव्हा श्रवण वाचन करतो तेव्हा त्यावर आपली बुद्धी, स्मृती, मन काम करू लागतात. यामुळे देहादी इंद्रियांना जसे पाहिजे तसे वर्तन करायला आपण उद्युक्त होतो. आपले आयुष्य भौतिक मार्गाने धावू लागते. जन्मोजन्मी वाढत जाणारे संचिताचे गाठोडे सांभाळत सुखदुःख अशा द्वैताच्या रहाटगाडग्यात आपण भरडून जातो. तथापि माऊली म्हणतात की माझ्या अमृतानुभवाचे वाचन केले, श्रवण केले की आत्मानुभूतीच्या प्रभावाने ते ज्ञान सरळ अंतःकरणात उतरते.
हे ज्ञान बुद्धीला दूर सारते, स्मृतीला दाद देत नाही आणि ते मनाला तर निष्प्रभच करते. कारण अध्यात्म हा बुद्धीचा, स्मृतीचा किंवा मनाचा विषयच नाही. अध्यात्मामध्ये अंशात्मा आणि परमात्मा यांचा योग जुळून येतो. दुर्दैवाने रस्त्यात अपघात झाला तर मदत करणारा पाहताच क्षणी तेथे धावून जातो आणि मदत करूही लागतो. अशा वेळी त्या मदत करणाऱ्याच्या अंतरंगी काय कल्लोळ सुरू असतो तो वाचा. स्मृती म्हणते की हा अपघात झालेला तुझा कोणीही नाही, तो तुझ्यासाठी कोणीतरी तिराईत आहे. बुद्धी म्हणते समजत नाही का स्मृती काय सांगते ते? तुला अमुक ठिकाणी जायचे आहे, तेथे पोहोचायला उशीर होईल, चल हो पुढे, आपला वेळ वाया घालवू नकोस. येथे बरेच रिकामटेकडे आहेत, ते पाहतील. मन म्हणते तुला काय करायचे आहे याच्याशी? याच्यापासून तुला काही फायदा होणार आहे का? तुला यामधून काही उपभोगायला मिळणार आहे का? तथापि स्मृती, बुद्धी, मन या पलीकडे तो अपघात त्या मदत करणाऱ्याच्या सरळ अंतःकरणात उतरतो. यामुळे हा जो काही स्मृती, बुद्धी, मन यांचा कल्लोळ सुरू असतो तो त्याच्या लक्षात येत नाही. येथे अंतःकरणाने त्याचा ताबा घेतलेला असतो. या योगे स्मृती, बुद्धी, मन निष्प्रभ होतात. माऊली म्हणतात की माझी वैखरी वाणी ही अशी आहे. ती ऐकली, वाचली की त्याचा परिणाम सरळ अंतःकरणात होतो. तेथे स्मृती, बुद्धी, मन दुर्बळ ठरतात. यामुळे मी हा अमृतानुभव कथन केला आहे. या योगे सर्वसामान्य जनता सुमार्गी लागेल यात मला काडी मात्रही शंका नाही. झालेही नेमके असेच. माऊलींच्या ओव्या जशा जनतेने मुखोद्गत केल्या आणि देहभान हरखून पंढरीच्या वाटेवर त्या नाचत नाचत गायल्या, तसेच जसा हरिपाठ जनतेचा नित्यस्मरणीय, नित्यपठनीय झाला, तसेच त्यांच्या ज्ञानेश्वरीला जशी जागा ओसंडून गर्दी झाली आणि जीवाचा कान करून त्याचे श्रवण केले गेले, तसेच त्यांचा अमृतानुभव जनतेकडून श्रवण केला गेला, सार्वजनिक ठिकाणी वाचला गेला, घराघरात वाचला, ऐकला गेला आणि त्यायोगे प्रेरणा घेऊन सर्वसामान्य जनता सन्मार्गाला यात्रा करू लागली. तथाकथित पंडित आणि विद्वान अमुक्तावस्थेत त्यांच्या पोथ्यांमध्ये जन्मोजन्मी अडकून बसले. परंतु साधे भोळे अशिक्षित असलेले तथाकथित पंडित आणि विद्वान यांनी शूद्र ठरविलेले कुंभार, चांभार, नावी, कसाई, भंगी, कामवाल्या महिला, पुरुष कामगार इत्यादी भावभक्तीने ओथंबून मुक्त झाले. त्या तथाकथित पंडित आणि विद्वान यांच्यापेक्षाही उच्च ठरले, कारण ते आत्मपरब्रह्माला प्रिय झाले, त्याच्यात पावन झाले. आजकालच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्या गुरूंनी आणि त्यांच्या भपकाऱ्यामागे धावणाऱ्या त्यांच्या बगलबच्च्यांनी यामधून काही घ्यायचे असल्यास विचार करावा. ओवी क्रमांक 18. एवं दशोपनिषदे पुढारी न ढळती पदे, देखोनी बुडी बोधे येथेची दिधली. अर्थात एवढेच काय तर आत्मपरब्रह्मबोध येथे जसा निरूपण केला आहे तसा दशोपनिषदांमध्येही केलेला नाही. उपनिषदे हा वेदांचा तिसरा भाग म्हणून मानला जातो. त्यात वेदांचे सार सांगितले आहे. हजारो वर्षांपूर्वी वेगवेगळ्या ऋषींनी त्यांच्या त्यांच्या काळामध्ये अनेक म्हणजे साधारणपणे 250 उपनिषदांची रचना केलेली आहे. यातील अनेक उपनिषदे खूप छान आहेत, बोधप्रद आहेत, समजून घेण्यासारखी आहेत. तथापि यातील 10 उपनिषदे जरा जास्त प्रभावी झाली. अनेकांनी त्यांचा महिमा गायला आहे. त्यांनाच दशोपनिषदे असा उल्लेख माऊलींनी येथे केला आहे. वेदांमध्ये सर्व समावेशकता आहे. येथे जे जे आहे आणि येथे आत्ता जे जे नाही
परंतु भविष्यात उद्भविणार आहे ते सर्व वेदात सांगितलेले आहे. यात आत्मपरब्रह्माबद्दल माहिती दिली आहे, त्याच्या उत्पत्तीची चर्चा केली आहे. उपनिषदांमधून ऋषींनी वेदांचे सार सांगितले आहे. बहुतेक उपनिषदे त्रोटक सूत्ररूपात आहेत. त्या काळी भौतिक विद्या फारशी द्यावी लागत नसे, कारण एकतर भौतिक वस्तुजगत मर्यादित उपलब्ध होते. आजच्यासारखे भौतिकाच्या भोगापवर्गतेचे हे इतके असे शोध लागलेले नव्हते, हे असे पेव फुटले नव्हते. दुसरे असे की सर्वजण फार साधेपणाने राहत असत. त्यांच्या भौतिक गरजा अतिमर्यादित होत्या. अन्न, वस्त्र, निवारा याचा नेमका अर्थ त्या काळी सर्वांना उमजला होता. यामुळे लहानपणापासूनच भौतिक ज्ञानासह आध्यात्मिक ज्ञानही छात्रांना शिकविले जात असे. अशांसाठी लिहिलेली उपनिषदे विस्तृतपणे रचायची गरज नव्हती. आता काळ बदलला आहे. आता भौतिक शिक्षण दिले जाते. 25-30 वर्षापर्यंत मुले शिकत असतात. कशासाठी? पोटासाठी. यामुळे त्या काळी रचलेली ही उपनिषदे आता समजणे शक्य नाही. त्या काळी तथाकथित पंडितांनी आणि विद्वानांनी स्वतःला धार्मिक अधिकारी म्हणून नेमले होते. त्यांचे धर्माचे बाबतीत फतवे महाअजब होते. यातील काही ठळक तेवढे देत आहे. 1. धार्मिक विधी, सोपस्कार, पूजा अर्चा, नेम, व्रतवैकल्ये, उपास-तापास, सणवार, सोहळे-ओवळे वगैरे करणे म्हणजे धर्मपालन करणे आहे. 2. असे न करणे किंवा या विरुद्ध नुसता ब्र काढणे म्हणजे धर्म बुडविणे आहे. 3. अशा धार्मिक बाबतीत मंत्रतंत्र सांगितलेले आहेत, त्यानुसारच असे विधी केले पाहिजेत. 4. असे विधी करायचा ते सांगायचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. 5. या योगे मोक्ष मुक्ती मिळते आणि त्यामुळे हा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. 6. ब्राह्मणांनी इतर योनींची सावलीही स्वतःवर पडून घेऊ नये. 7. देवळांमधून फक्त ब्राह्मणांनाच प्रवेश करता येतो. 8. धार्मिक ग्रंथ फक्त संस्कृतमधूनच रचले गेले पाहिजेत. 9. धार्मिक शिक्षण फक्त ब्राह्मणांनाच घेता येईल. 10. ब्राह्मणाच्या पोटी जन्माला येतो तो ब्राह्मण असतो. माऊलींचे अवतार कार्य हेच होते. धर्माचा नेमका अर्थ सांगणे, धर्म सर्वांसाठी मोकळा करणे, सर्वांना मुक्तीचा मार्ग मोकळा करणे, जात-पात याला तिलांजली देणे, चुकीच्या मार्गाने धर्माला भरकटविणाऱ्यांना योग्य मार्गावर आणणे. यासाठी माऊलींनी भगवंत श्रींची संस्कृतमधील गीता प्राकृतात सांगितली. पंढरीची वारी सुरू केली. तेथे लहान थोर, ज्ञानी अज्ञानी, स्त्री पुरुष, जात-पात, उच्च नीच, अधिकारी अनाधिकारी असा किंवा कसलाच भेदभाव ठेवला नाही. मराठीत हजारो ओव्या रचल्या. भक्तीच्या महासागरात भवसागर विरघळवून टाकला. शेवटी अमृतानुभव हा महान ग्रंथ मराठीत रचला आणि आत्मपरब्रह्माची ओळख करून दिली. अशा प्रकारे माऊली त्यांच्या अमृतानुभव यामधील ग्रंथमहिमा वर्णन या शेवटच्या अध्यायात मुद्दामहून सांगत आहेत की आपल्याला उपनिषदांमध्ये निश्चितच सर्व काही सापडेल, परंतु ते सूत्ररूपात आहे, त्रोटक आहे. यामुळे येथे मी जाणून बुजून आत्मपरब्रह्माची माझी अनुभूती पूर्ण विस्तृत स्वरूपात सांगितली आहे. माऊलींचा या त्यांच्या अवतार कार्यातील हा शेवटचा ग्रंथ आहे. आज हा ग्रंथही प्राकृतात असूनही सर्वसामान्यांना समजायला अवघड आहे. एका ठराविक काळानंतर भाषाही बदलते. त्यामुळे असे ग्रंथ नव्या काळात त्या त्या काळाला अनुसरून पुन्हा पुन्हा निरूपण करून सांगावे लागतात. यासाठी भगवंत श्री जीवित कार्य देऊन असे कार्य घडवून आणतात.
याचाच एक भाग म्हणून माझ्याकडून ही सेवा करवून घेतली आहे. हरिओम.